बघा स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 2, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला. इसमें आपल्याला काय फाइंड आउट करायचं, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला. y स्क्वेअर इक्वल्स टू 16x अँड इट्स लॅटस्ट रेक्टम. त्याच्यामध्ये बघा एरियाज फाइंड आउट करायचा कशाचा, बाउंडेड बाय द पॅराबोला. पॅराबोला मध्ये तुम्हाला y स्क्वेअर इक्वल्स टू 16x दिलेलं आहे. बघा जर y स्क्वेअर दिलेलं असेल तर ही y ॲक्सिसला टच झालं पाहिजे, आणि जर पॉझिटिव्ह असेल तर y ॲक्सिसला टच झालं पाहिजे. y स्क्वेअर इक्वल्स टू सपोज निगेटिव्ह असेल तर इकडच्या साइडने, आणि जर व्हॅल्यू x स्क्वेअर इक्वल्स टू असेल तर x ला टच झालं पाहिजे. x स्क्वेअर इक्वल्स टू जर पॉझिटिव्ह असेल तर वर येईल, आणि x स्क्वेअर इक्वल्स टू सपोज निगेटिव्ह असेल तर बेस मध्ये. समजलं? मी परत पॅराबोलाच्या बेसिक पर एक व्हिडिओ पण सेंड करेल. ओके, बघा आता क्वेश्चन समजून घ्या. y स्क्वेअर इक्वल्स टू 16x. परत एकदा लक्ष द्या, पॅराबोला हे चार प्रकारचे. ह्याच्यामध्ये y स्क्वेअर असेल तर y ला टच झालं पाहिजे, पण y स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल तर इकडच्या साइडनं, y स्क्वेअर निगेटिव्ह असेल तर या साइडनं. आलं लक्षात? त्याच्यानंतर x स्क्वेअर जर पॉझिटिव्ह असेल तर x ला टच झालं पाहिजे म्हणजे वरी, आणि x स्क्वेअर जर निगेटिव्ह असेल तर x ला टच झालं पाहिजे परंतु खाली. आलं लक्षात? हे झाले पॅराबोलाचे 4 टाइप्स. y स्क्वेअर इक्वल्स टू 16x and its latest rectum. y स्क्वेअर इक्वल्स टू 16x, y स्क्वेअर इक्वल्स टू 4x. जी कंडिशन आहे y स्क्वेअर इक्वल्स टू, आपण कोणत्या फॉर्म मध्ये घेतो, पॅराबोला पॉझिटिव्ह असेल तर y स्क्वेअर इक्वल्स टू 4ax फॉर्म मध्ये. मग ही कंडिशन इथे यूज करा, y स्क्वेअर इक्वल्स टू 16x अँड कंपेअर दिस विथ y स्क्वेअर इक्वल्स टू 4x. ह्यालाच कशासोबत आपण कंपेअर करू शकतो, y स्क्वेअर इक्वल्स टू 4ax सोबत. बघा LHS साइड इक्वल आहे, सो दॅट RHS इज ऑल्सो इक्वल. 16x इक्वल्स टू 4ax. हे बघा 16x इक्वल्स टू 4ax. x काय होता, रिड्यूस. 16 इक्वल्स टू 4a. आलं लक्षात? हे बघा 4a equals to 16. Then a equals to 16 divided by 4. Answer is 4. Value of a is 4. S is equals to, आता या डायग्राम मध्ये बघा, हा y एक्सिस आहे, हा x एक्सिस आहे. पॅराबोला y स्क्वेअर इक्वल्स टू 16x दिलेला आहे, म्हणजे पॅराबोला असा येईल. पॉझिटिव्ह आणि y एक्सिसला काय होईल, टच होईल. समजलं? इथं समजा आज O पॉइंट आहे किंवा 0 घ्या, आणि इथं हा काय झालेला आहे, ए दिलेला आहे आपला. त्याच्यानंतर जर नंबर लाईन मध्ये बघितलं तर हा 0 पॉइंट होईल, म्हणजे 0 होईल, आणि जर याच्यात बघितलं तर हा पॉइंट काय राहील, ओ राहील. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, जी लाईन इथून पास होती त्याला आपण काय म्हणतो, फोकस म्हणतो, आणि लेटस्ट रेक्टम म्हणतो. याला आपण काय म्हणतो, फोकस. म्हणजे इथून ह्याला आपण फोकस म्हणतो या पॉइंटला, आणि याच्या थ्रू जी लाईन पास होती त्याला लेटस्ट रेक्टम म्हणतो. काय म्हणतो, लेटस्ट रेक्टम. बघा s इक्वल्स टू 4,0. s इक्वल्स टू काय, 4,0. आणि इक्वेशन ऑफ लाईन x इक्वल्स टू 4, म्हणजेच लाईन x इक्वल्स टू असेल तर y ला लाईन काय असते, पॅरलल असते. परत एकदा बघा, या फोकसच्या थ्रू ही लाईन पास होत आहे, आणि या फोकसच्या थ्रू ही जी लाईन या फोकसच्या थ्रू जाते यालाच आपण लेटस्ट रेक्टम म्हणतो. आलं लक्षात? त्यांनी काय सांगितलेलं आहे, अँड इट्स लेटस्ट रेक्टम. मग लेटस्ट रेक्टमच्या वेळेस आपल्याला यूज काय करावं लागेल, x इक्वल्स टू 4, a इक्वल्स टू 4, s नियरली इक्वल्स टू 4,0. इक्वेशन ऑफ लेटस्ट रेक्टम इज x इक्वल्स टू 4. लेटस्ट रेक्टमचे इक्वेशन आपल्याला काय कन्सिडर करायचं, x इक्वल्स टू 4 कन्सिडर करायचं. ओके, y इक्वल्स टू 4 रूट x. बघा y स्क्वेअर इक्वल्स टू 16x असेल तर याचं स्क्वेअर रूट काढा, y इक्वल्स टू 16 चा काढा 4, आणि x चं काय ते रूट x, म्हणजेच y ची व्हॅल्यू काय येणार आहे, 4 रूट x. आलं लक्षात? पूर्ण पॅराबोलाचं जर आपल्याला इक्वेशन काढायचं असेल, किंवा याचा एरिया जर आपल्याला पॅराबोलाचा पूर्ण टोटल पॅराबोलाचा फाइंड आउट करायचा असेल तर हे हाफ प्लस हे हाफ दोन्ही मिळून 2 येते. आलं लक्षात? म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पूर्ण एरिया काढायचा असेल, कोणता, OCAB चा एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, कोणता, OCAB ह्याचा एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर 2OABO आपण घेऊ शकतो. OABO म्हणजे हा आणि हा हे दोन्ही मिळून टॉईस
वायच होणार आहे. ओके, बघा परत पूर्ण याचा एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर दोन्हीचा एरिया सेम येणार आहे. ओके, म्हणजेच 2OABO असं आपण याला घेऊ शकतो किंवा 2OCAO असे घेऊ शकतो. बघा y इक्वल्स टू 4√x हे y इक्वल्स टू दिलेले आहे. ह्यालाच आपण 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4y into dx घेऊ शकतो. 2 इंटू याचा एरिया आपण घेऊ शकतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4. इंटिग्रेशन फ्रॉम काय घ्यायचं 0 to 4. x इक्वल्स टू काय दिलेलं आहे 4. 2 as it is इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4. y ची व्हॅल्यू किती 4√x into dx. ह्याच्यातले हे जे 4 कॉन्स्टंट आहेत बाहेर काढा म्हणजे 2 into 4 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4. √x चा अर्थ काय x to the power 1/2. √x ची व्हॅल्यू किती येते x to the power 1/2 into dx. 4 into 2 किती येतात 8. x to the power 1/2 याचे इंटिग्रेशन जर काढलं तर x to the power 1/2 plus 1 upon 1/2 plus 1 हे येते 3/2 आणि इथून काय येते 3/2.